नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आर्या अर्जुनसोबत आईस्क्रीम खायला येते. आर्याने अर्जुनच्या आवडीची आईस्क्रीम ऑर्डर केली असते. अर्जुन आर्याला बोलतो, तुला माझ्या आवडीनिवडी बरोबर माहीत आहे. तर आर्या याच गोष्टीचा फायदा घेत बोलते, अर्जुन तू अप्पीला सांगितले नाही का तुझ्या आवडीनिवडी चेंज झाल्या आहे म्हणून? तर अर्जुन बोलतो, नाही, आवडीनिवडी सांगून काय करायचं आहे? मी फक्त अमोलसाठी त्या घरात राहत आहे, अप्पीसाठी नाही. हे ऐकून आर्या खुश होते. आर्या बोलते, मी आपला साखरपुडा सर्व विसरायला तयार आहे, फक्त तुझ्यासाठी. पण हो, हे अंगठी निघत नाही आहे. मग आर्या अर्जुनला विचारते, तू नाही काढली का अंगठी? अर्जुन बोलतो, बघू समोर काय आहे ते. मग अर्जुन बोलतो, चल, अमोलसाठी आईस्क्रीम घेतो आणि जातो. तर आर्या बोलते, मी अमोलसाठी अगोदरच ऑर्डर करून ठेवली आहे. तर अर्जुन बोलतो, बाकी घरच्यांसाठी पण घेऊन जातो. हे आर्याला आवडत नाही, म्हणून अर्जुन निघून जातो. मग आर्या बोलते, अर्जुन इकडे म्हणतो मला अप्पीशी काही घेणं देणं नाही, आणि आणि वरून बोलतो की आईस्क्रीम घेऊन जातो अप्पीसाठी. त्यानंतर अप्पीच्या घरी अप्पी आणि अर्जुन आले असतात. तर अप्पी फ्रेश व्हायला जाते. तर अमोल अप्पीला बोलतो, थांब, तुझ्यासाठी आणि बाबासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडे. तर अर्जुन आणि अप्पीला अमोल डोळ्याला रुमाल बांधून आणि अप्पी अर्जुनला आतमध्ये घेऊन जातो रूममध्ये. कारण अमोलने मोनाला रूम खाली करायला लावली असते आणि त्या त्या तिघांना त्या मोनाची रूम घ्यायची असते. कारण की अप्पी अमोल आणि अर्जुनला एकत्र राहायचं असते, असा अमोलचा प्लॅन असतो. त्यामुळे मोनाला त्या रूममधून त्यांनी घालवलं असतं. त्यामुळे मोना खूप चिडलेली असते. म्हणून मोना रुपालीला कॉल लावून अप्पी आणि अर्जुनचा बंदोबस्त करायला सांगते. रुपालीकडे आर्या आली असते आणि आर्या रुपालीला बोलते, जाऊ बाई, अप्पीचं काहीतरी करावं लागते, ते एकत्र नाही आले पाहिजे. हे ऐकून रुपाली बोलते, हो, मलाही तेच पाहिजे. आणि या कामात आपल्यासोबत एक व्यक्ती अजून आहे, ते पण अप्पीची वहिनी. तिला पण हे दोघं एकत्र आलेले नाही चालत. हे ऐकून आर्या शॉक होते. तेवढ्यात मोनाचा कॉल येतो. आर्या आणि रुपाली मोनाचा फोन स्पीकरवर टाकते आणि बोलतात तिच्याशी. तर हे आर्या सर्व ऐकते. आर्याला पण खुशी होते. त्यानंतर इकडे अर्जुन आणि अप्पी डोळ्याला रुमाल बांधून अमोलसोबत रूममध्ये येतात. आणि त्यानंतर अमोल दोघांच्या डोळ्यावरची रुमाल काढतो आणि बोलतो, आता बघा माझं सरप्राईज. तर अमोलने बेडच्या वर अप्पी, अर्जुन आणि अमोलची एक मस्त फोटो लावली असते, ते पण विशाल फोटो. आणि हे फोटो पाहून अप्पी अर्जुन भावुक होतात. आणि अमोल बोलतो, बाबा, आपण आता याच रूममध्ये एकत्र राहणार आहोत नेहमीसाठी. तर अप्पी अर्जुन अमोलकडे बघतच राहतात. मग अमोल बोलतो, थांब, आम्ही थोडा येतो. मग अर्जुन अप्पीला बोलतो, आपण हे खोटं खोटं प्रेमाचं नाटक करत आहोत, हे आपण अमोलला सांगितलं नाही आहे. अप्पी बोलते, हो. हे अमोल ऐकून घेतो. मग अमोल बोलतो, बाबा, तुम्ही खोटं खोटं म्हणून माझ्यासोबत राहत आहे का? तर अर्जुन बोलतो, हो बाळा. हे अमोलला हे खोटं खोटं वागणं आवडलेलं नसते, पण अर्जुन त्याला खरं खरं सर्व सांगत असतो. मग मग त्यानंतर अमोल बोलतो, आता तर काही वेगळा मोठा प्लॅन करावा लागेल या दोघांना एकत्र आणायला. मग अमोल त्या प्लॅनच्या तयारीला लागतो आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.